बदल हा कायम होत असतो. भोवताली घडणाऱ्या गोष्टी तितक्याच तशाच स्टॅग्नंट राहिल्या तरी चेंज मात्र आहे. तो वेगवेगळ्या टप्प्यावर आहे. आयुष्यातल्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला दिसत राहतो. ज्याचं आयुष्य बदललं जातं आहे तोही माझ्यासोबत आहे आणि बदलणारा फॅक्टरही माझ्यासोबत आहे. मी बोलतोय FU बद्दल आणि अर्थात आकाश ठोसर. सैराटनंतर त्याचं बदललेलं आयुष्य आणि त्याच्या बदलाला कलाटणी देणारा माहिर जादूगार माझ्यासोबत आहे, महेश मांजरेकर. महेश दादा, खूप खूप स्वागत. आणि आकाश, तुझंही सैराटनंतर आयुष्यातला एक वेगळा टप्पा तुझा म्हणता येईल, FU. सगळंच आयुष्य सैराटनंतर बदलून गेलं. FUचा हा टप्पा कशा अर्थानं तू या सगळ्याकडे पाहतोस? हां, तसं म्हणजे सगळंच आयुष्य बदललं आहे. म्हणजे आधीचं आकाश आणि आत्ताचं आकाश बघितलं तर एकदमच चेंज झालं आहे. म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे याच्यामध्ये. कारण पूर्वीचा त्याला कुस्तीशिवाय काय माहीत नव्हतं किंवा खाणं पिणं झोपणं व्यायाम करणं एवढंच होतं. पण सैराटनंतर आता FU करतो तसं सगळं बदलून गेलं आहे. कारण FU तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की FU म्युझिकल फिल्म आहे. सो त्याच्यामुळे मी चांगला डान्स शिकतो सध्या. त्यानंतर ही थोडी म्हणजे सैराटमध्ये परशा कसा गावठी भाषा होती, एकदम म्हणजे गावठी मुलगा होता. पण आता FUमध्ये साहिलचा रोल करतो जो शहरी मुलगा आहे, मुंबईत राहणारा मुलगा आहे. सो मला त्याच्यासारखं राहायला लागतं आता. मग त्याच्यावर लँग्वेज असेल, त्याचं राहणीमान असेल, हे सगळंच. कारण आता हे म्हणजे फक्त रोलसाठी नाही तर मी स्वतः शिकतो आहे. मी स्वतः शिकण्याचा प्रयत्न करतो आहे. सो हा मला वाटतं माझ्यात बदल घडून आला आहे सैराटनंतर. महेश दादा, हा इतकं रॉ टॅलेंट घेऊन आपण त्याला पॉलिश करावं, त्या हिऱ्याला पैलू पाडावे आणि मग तो कोहिनूरसारखा लख्ख व्हावा, हे वेगळ्या अर्थानं चॅलेंज नाही. कारण हा साहिल आणि परशा याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. आणि FUमध्ये तुला हा साहिल म्हणून का वाटावा ह्याचं मला अजून पडलेला प्रश्न आहे. काय झालं, हा सिनेमा मी खूप वर्षाआधी लिहिला होता आणि मग त्याचं कास्टिंग होत होतं. वेगवेगळ्या लोकांचं मी परमिटेशन कॉम्बिनेशन बघत होतो, पण नाही कधी मोठ बांधली जात नव्हती. आणि मग आम्ही काही गाणी करायला घेतली, कास्ट वेगवेगळे विचार करत होतो. मग त्यात मी अमित ठाकरेला पण बोललो की आपण करूया का काम. मग त्यालाही आवडलं. पण हे सगळं करत असताना मी तरी ते एक 12वीचं वर्ष, बेसिकली FU इज 12वीचं वर्ष. त्यामुळे मला तो यूथ, तो इनसेन्स हवा होता. आणि ज्या वेळेला मी सैराट बघितला, वॉज ब्लोन ओव्हर बाय दिस बॉय. का ब्लोन ओव्हर? कारण तो इतका इनोसंट होता. मे बी बिकॉज ही वॉज नॉट ट्रेन टू इनोसंट होता. त्याला माहिती नव्हतं काय करायचा. कधी कधी ॲडव्हान्टेज असतो ना, तो तसा होता. आणि केम अक्रॉस व्हेरी फ्रेश, खूप वल्नरेबल, जे मला त्या रोलसाठी हवं होतं. आणि काय असतं ना, भाषा ॲट द एंड ऑफ द डे इज सेकंडरी मला वाटतं. तो मुलगा इथून जे बोलत होता ना, बरं ते कोणाला काही प्रॉब्लेम आला नाही सैराटला मला वाटतं. जर का सैराटने 100 कोटी केलं असेल तर कोणालाच प्रॉब्लेम नाही. ॲट द एंड ऑफ द डे तो सिनेमा बघत असतात. पण एक चॅलेंज होतं. हा 5 वर्ष तालमीतला मुलगा, कुस्ती खेळणारा मुलगा, ज्याला आयुष्यात त्यांनी कधीच कॅमेरा बघितला नव्हता. 5 वर्ष मला वाटतं त्यांनी कधी फोटो पण काढला नसेल स्वतःचा. अचानक तो सिनेमात येतो काय, आणि मला तो परफेक्ट वाटतो. कारण मला ते एक इनसेन्स, ते जे एज असतं ना 12वीचं, हे मला वाटतं की खूप एक इम्पॉर्टंट एज आहे. 11वी आणि 12वी, मोर दॅन 12वी. कारण काय, शाळेच्या त्या 11 वर्षाच्या बंधनानंतर ना आज तो फ्री झालेला असतो. मग त्याला एक अचानक एक फ्रीडम मिळालेलं असतं. मग त्याला युनिफॉर्ममध्ये नसतो. जिथं युनिफॉर्ममधून बाहेर पडतो ना माणूस, तिकडेच त्याला एक चेंज येतो. तर तो त्या चेंजला ना तो भारावून जातो. बिकॉज ही इज एक्सपोज टू सडनली ओव्हरनाईट खूप गोष्टी. म्हणजे त्याचं वय असतं, ही इज एक्सपोज टू गर्ल्स, क्रश असतो, स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, ड्रग्ज आहे. हल्ली खूप दे आर एक्सपोज टू लॉट ऑफ थिंग्स. आणि तर काही लोक बसलेली असतात जजमेंटल, त्यांनी काय घालावं, त्यांनी कसं वागावं हे करायला. तर त्या एजमधनं तर तो बेसिक त्या एजचाच सिनेमा आहे. त्या 11वी 12वीचा सिनेमा आहे. ह्या 2 वर्षाचाच सिनेमा आहे तो. आणि मला ना मला त्यातले फक्त मुमेंट्स कॅप्चर करायचे होते. आणि त्यातलं जे कॅरेक्टर होतं साहिल, म्हणजे मला कुठेतरी लहानपणी कायम मला एक मुलगी आवडायची, पण माझ्यांना कधी डेअरिंगच झालं नाही तिला सांगायला की आय लव्ह यू. हे बऱ्याच जणांना होत असेल. म्हणजे हे फक्त माझी गोष्ट नाही आहे. पुन्हा मी म्हणतो की मला ही का ट्रू स्टोरी वाटते, कारण प्रत्येक माणसाच्या आयुष्यात अशी आलेली असतं. काही लोक असतात डेअरिंग जाऊन बोलतात, काही लोक आपल्याला कळतं त्या मुलीला तू आवडतोयस, पण त्याच्यात होत नाही त्याला ते. तर ते कॅरेक्टर होतं साहिलचं, जे खूप बुजरं कॅरेक्टर आहे. म्हणजे बाकी ठिकाणी तो खूप हे आहे, पण ती दिसली मुलगी की तो
इज डाऊन. आणि ते एक असं ना, एक अशी मुलगी येते पटकन आयुष्यात, आणि हा ह्यातल्या तो जो इनसन्स होता ना, तो फिनॉमिनल होता. थोडं मला वाटलेलं की ह्याच्यात तो अगदी ग्रामीण भागातनं डायरेक्ट शहरात आणायचं, तर त्या गाण्यांना कसं रिॲक्ट होईल. पण आय थिंक एवढं अडॅप्ट केलं ना त्याने त्याला. त्यात एक रॉकचं गाणं आहे, पण मला वाटतं की त्या रॉक ऑनमध्ये फरहान अख्तर पण एवढा रॉकस्टार वाटला नसेल तेवढा रॉकस्टार वाटतो. क्या बात आहे. कारण ती फ्रेम जी फ्रीज होते ती पाहताना त्याचं ज्या पद्धतीचं हे आहे, कमाल वाटतो. या साहिलने तुला काय दिलं? आकाश आणि साहिल याच्यामधला जर बेसिक फरक सांगायचा झाला तर तू काय सांगशील? सायराटमध्ये बघितलं तुम्ही, तिथं परशान होता, आकाशच होता. पण आता जो तुम्ही फ्यूमध्ये साहिल बघणार, तो पूर्ण माझ्या जीवनात चेंज झालेला आहे. म्हणजे जे पण असेल, लँग्वेज असेल किंवा जर राहणीमान असेल किंवा मी कसं एकमेकांना बोलतो किंवा कसं वागतो, हे सगळं माझं चेंज आहे आज तुम्ही जर बघचाल त्या फ्यूमध्ये. पण या सगळ्यात म्हणजे तुझ्या मनात राहिलेल्या म्हणजे औंधमधले मित्र असतील, आजही तू ज्या वस्तीत राहायचास त्याच्या बाजूला असलेल्या मॉलमध्ये आता तू प्रमुख पाहुणा म्हणून जातोस. आज वस्तीत सगळीकडे तुझ्या नावाची पोस्टर्स लागलेली आहेत, मी येतोय म्हणून. काय भावना तुझ्या मनात असते या सगळ्या वेळेला? आणि ज्या वेळेला तुझे मित्र कॉन्सर्टच्या वेळेला येऊन तुला भेटतात, तर तू तिथून सांगतोस की औंधच्या मित्रांना मी अजूनही विसरलेलं नाही, मनात काय असतं? हा आनंद माझ्यासाठी सगळ्यात मोठा आनंद आहे. कारण मी आज त्यांना म्हणजे 6 वर्षानंतर भेटायला चाललो आहे. कारण ज्या एरियात म्हणजे एरियामध्ये मी लहानाचा मोठा झालो, जिथे जन्म झाला, जिथं मी माझं शिक्षण पूर्ण झालं, असं ते सगळ्यांना भेटायला चाललो आहे मी. सो आता थोड्या दिवसामध्ये जे सायराटनंतर मला त्यांना भेटताच आलं नाही, की मी कामात बिझी होतो. त्यानंतर लगेच FU चालू झालं, सो त्याच्यामुळे मला भेटता आलं नाही. तर तिकडच्यांना वाटतं की आता की हा विसरला, हा मोठा झाला, आता स्टार झाला, म्हणजे सगळ्यांची मनात अशी भावना होती. पण आता विनोद सरांनी सांगितल्यामुळे मी म्हटलं की तुम्ही तिथं असं एखादा कॉन्सर्ट ठेवा की ज्या म्हणजे मला सगळ्यांना भेटता येईल, सगळ्यांना म्हणजे समोरासमोर बोलता येईल की मी आहे तुमचाच, अजूनही तुम्हाला विसरलेलं नाही आहे. सो म्हणजे खूप एक्साइटेड आता मी त्यांना भेटायसाठी. उद्या त्यांना भेटायला चाललो आहे आणि मी त्यांना आवर्जून असं जसं मी पूर्वी होतं तसं त्यांना भेटणार आहे. म्हणजे असं ॲक्टरसारखं त्यांना भेटणारच नाही आहे मी. साहिलचं डब करताना काय मजा येते, म्हणजे त्यातली ती लँग्वेज, ती सगळी गोष्ट, आणि तुझ्यासाठी हे तशा अर्थानं सगळं नवं आहे. कशा अर्थानं तू एन्जॉय करतो? एन्जॉय तर करतोयच, कारण म्हणजे पहिली थोडीशी भीती होती डबिंग करायला, कारण सायराटमध्ये डबिंग केलंच नाही, सिंग साऊंड होतं, थोडंफार डबिंग केलं होतं. पण आता याच्यामध्ये कारण आता मी 5 वर्ष गावाकडे राहिल्यामुळे माझा जरा तो ट्युनिंग म्हणजे गावाकडचं झालं होतं. सो आता थोडं शहरी बनायचं होतं मला, शहरी मुलासारखं बोलायचं होतं. तो थोडासा म्हणजे टास्क होता माझ्यासाठी. ते महेशरांनी आता करून घेतलं. म्हणजे ते स्वतः डबिंगला माझ्या बसतात, ते जसं बोलू मी त्यांना फॉलो करतो. फक्त ते प्रत्येक डायलॉग बोलतात त्याला मी ते जसे बोलतील तसं फॉलो करतो. थोडंसं अवघड होतं, पण आता सवय झाली, म्हणजे भीती निघून गेली, ती महेशरांनी घालवली आणि मजा येते मला डबिंग करायला. आणि आत्ता जस्ट एक टीजर आला होता ज्याच्यामध्ये माझा म्हणजे आवाज नव्हता. तो सगळ्या प्रेक्षकांना वाटत होती की आकाश तुझा आवाज का नाही आहे, किंवा सगळे विचारत होते हे ते. तो मी काही कामानिमित्ताने बाहेर होतो, त्याच्यामुळे मला करता आलं नव्हतं. आता त्यांना फिल्ममध्ये माझाच आवाज ऐकायला भेटणार आहे. म्हणजे आता कशा अर्थानं याला त्या ह्याच्यात मोल्ड करणं नाही म्हणत आहे, पण तो साहिलचा जो साऊंड आहे, साहिलचा जो आवाज आहे, साहिलचा जो एक स्वतःचा नाद आहे, तो पकडणं कशा अर्थानं तू त्याला दिशा दाखवतोस असं तो म्हणतोय. तो दिशादर्शक म्हणजे नेमकं काय, आणि तुला कसं? नाही, काय असतं की तो आता त्या सोलापूरला राहिला 5 वर्ष तालमीत, तिकडची भाषा बोलला तो. आणि आपण ना भाषा शुद्ध अशुद्ध म्हणजे काय असते रे, म्हणजे सोलापूरची त्यांना ती भाषा शुद्ध आहे ना, म्हणजे ठरवायचं कोणी, म्हणजे ती भाषा मराठी का, ते पण मराठीच बोलतात की. पण आता हे आपण दाखवतो हा मुलगा शहरातला आहे, त्यामुळे मला तीच भाषा ठेवायला खरंच आवडलं असतं. पण मग ते उगाच त्यात तो एक जण ह्या भाषेत बोलतो त्या साईड म्हणून त्याला, पण तो आधी खूप नर्वस होता. पण म्हणजे तो अडॅप्ट इतकं क्विक करतो, त्यामुळे डबिंगला मला फार त्रास झाला नाही. आणि म्हणजे कसं मी लहान असताना म्हणजे मी कॉन्व्हेंटमध्ये शिकलो, मराठी भाषा नव्हती, पण आमच्या घरात मराठी बोलायचं ते काय फार शुद्ध नव्हतं. आपण बंबईया मराठी बोलतो ॲट द एंड ऑफ द डे. त्यावेळेला मी पहिल्यांदा नाटकात काम जेवायला गेलं अफलातूनमध्ये, तेव्हा मला खूप त्रास झाला. कारण ते मग मी कायम म्हणायचो की मला हिंदी भाषेत न आणि न नसतो, काय आहे मराठी भाषेत, म्हणजे ना ते मोठा प्रॉब्लेम आता तोच होतो डबिंगला, म्हणजे आणि म्हणून मी ते त्यालाच जास्त माझे टेक होतात, म्हणजे सगळीकडे तिथंच चुकतोय मी. पण करतोय आता मी, आता सवय आता तो खूप म्हणजे त्या हिशोबाने तो आता खूपच सरावला आहे आता. पण मी मानला त्याला. पण त्याचं कसं असतं की ते
ॲट द एंड आपल्याला इंग्लिशला खूप एक बडगा असतो उगाच. इंग्लिश ठीक आहे की चुकीचं इंग्लिश. आता फ्रेंचवाले पण त्या फ्रेंच टोनमध्ये इंग्लिश बोलतात. जर्मन काही इंग्लिश बोलतच नाहीत, फ्रेंच पण बोलतच नाहीत, पण बोलले तर त्यांचा टोन येतो की. मग आपलं इंडियन ॲक्सेंट आला तर काय फरक पडतो. इंग्रजी आपण प्युअर बोललीच पाहिजे असं काही मक्तेदारी नाही आहे ना, की आम्ही इंडियन बोलतो तसं इंग्लिश बोलू. मी त्याला तेच म्हणतो, तो डोक्यातनं काढून टाक. ज्यावेळेला 2 इंग्लिश शब्द येतात ते कसे बोलायचे सोड, तू बोलायचं कॉन्फिडेंटली. त्याला मराठी टोन आला तर हरकतच नाही, हरकतच नाही. म्हणजे जर्मनीत गेलो तर माझे वांदे होतात, कारण मला बोलताच येत नाही कोणाचे, कारण कोणी बोलत नाही इंग्लिश. बरं बोलला तो पण त्या जर्मन तुटक फुटक याच्यामध्ये इंग्लिश बोलतो, ते आपण सहन करतो ना. मग आपण आपल्या इंग्लिशला का नावं ठेवतो. अगदी आपले बॉलिवूडचे काही पंजाबी ॲक्टर्स पंजाबी ॲक्सेंटमध्येच हिंदी बोलतात. हो 100%. पण त्यामुळे मला काही प्रॉब्लेम नाही. आणि कसं असतं की हा सिनेमा तसा अर्बन आहे. आज मुंबईत कॉलेजमध्ये गेल्यावर जी भाषा बोलली जाते तीच भाषा आहे सिनेमात. तर मराठी म्हणते बेसिकली त्याचे मित्र मराठी घेतलेत, पण ते आज इंग्लिश हिंदी मराठी असे मिश्रितच लँग्वेज बोलली जाते. हल्ली मुंबईत इफ यू गो टू एनी कॉलेज, आज मला वाटतं वर्गात तुम्ही बघितलं तर किती मराठी आहेत, तर जवळजवळ इक्वल नंबर्समध्ये नॉर्थ इंडियन साऊथ इंडियन मराठी सगळे इक्वल असतात. त्यामुळे म्हटलं तू काही काळजी करू नकोस, आपण आपली भाषा चोख बोलायची. मला प्रवीण तरडेक आवडतो, पुण्यात किती वर्ष राहिला आहे, तो फर्स्ट क्लास आपली भाषा बोलतो आणि गर्वाने बोलतो. आपल्यालाच कॉम्प्लेक्स येतो. मी याला म्हटलं तू कॉम्प्लेक्स सोडून दे, समोरच्याला कळते तुझी भाषा, बस झालं. त्यामुळे तो कॉन्फिडन्स त्याच्यात आलेला आहे. आणि त्यामुळे आणि मला वाटतं कसं आहे की एक सिनेमा केला त्यांनी कंप्लीट ग्रामीण, म्हणजे ह्याच्या इतकं ग्रामीण कोणी करूच शकत नाही, इतकं त्यांनी तो कडक केला आहे. आता तू एक अर्बन पण केलं आहे, त्यामुळे आता तुला एक छान प्लॅटफॉर्म आहे. आणि तो त्या इमेजमध्ये अडकलेला नाहीये, ही सगळ्यात. आणि मेन म्हणजे तो अजून त्याला डोक्यात हवा गेलेली नाही. ग्राउंड मला ते आठवतं, आम्ही एक शो करताना तो तेच म्हणाला की तो अजून स्टार झालेला नाही. आणि मला वाटतं तो त्याच्यात सगळ्यात जास्त त्याचं सक्सेस आहे की त्यांनी होऊ नये तसं. कारण ॲट द एंड ऑफ द डे तो जो कनेक्ट होता ना ऑडियन्सशी, तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण खऱ्या अर्थानं आकाशाला हात टेकूनही पाय जमिनीवर घट्ट रोवू नये. एक्झॅक्टली. ते यांच्यामुळेच आहे, कारण हे मला नेहमी सांगत असं, म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणाला सांगतात, आकाश काय झालं तरी पाय जमिनीवर, आकाश काय झालं तरी, म्हणजे प्रत्येक गोष्ट हे समजून सांगतात. आणि त्याला मी फक्त फॉलो करत आलो आजपर्यंत. म्हणजे महेश सर असतील, नागराज सर असतील, म्हणजे यांच्या म्हणण्यानुसार मी ऐकत आलो आजपर्यंत. सो मला वाटतं त्यांच्यामुळे आज मी इथपर्यंत आहे. पण ह्या सगळ्यात तुला अत्यंत आवडलेली गोष्ट सैराटच्या यशानंतरची कोणती होती आणि नावडलेली? म्हणजे सेल्फी हा तितका म्हणजे लोक आवडलेली म्हणजे आता थोडंसं होतं इरिटेट होतं की सारखे सेल्फी, कारण एक सेल्फीने कोणाचंच पोट भरत नाही, इकडून एक असतो तिथून एक असतो. सो ते थोडंसं नको वाटतं. पण आज त्यांच्यामुळेच मी ते काढायला पण म्हणजे मजा येते त्यांच्यासोबत. कारण त्यांचे जे एक सेल्फी घेतल्या त्यांचे जे एक्सप्रेशन असतात चेहऱ्यावरचे, ते बघायला मजा येते. म्हणजे किती खुश असतात ते, म्हणजे मुली असतील, सगळे लहान मुलं असतील, तो मजा येते. मुली असतात म्हणून मी सांगितलं ते, मुली असतील, लहान मुलं असतील, मजा येते. पण आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे या सगळ्यातून तुला स्ट्रेस बस्टर, म्हणजे तुला थोडासा मोकळा वेळ मिळाला आणि तुला शांत व्हावं, तू अस्वस्थ झालास की तू काय करतोस? मला टाईम भेटला मी गाणे ऐकत बसतो. मला गाणे ऐकायला खूप आवडतात. मी गाणे किंवा फिल्म पाहत बसतो. म्हणजे व्यायाम तर करतोच. म्हणजे आता जिमला कंटिन्यू तर जाणं होत नाही. तो म्हणजे जेव्हा पण टाईम भेटेल तो आता जुना व्यायाम तालमीतला जोर बैठके चालूच असतात. म्हणजे अजून पण आज पण मी सकाळी तेच करून आलो आहे, जोर बैठकच करून आलो आहे. मी कधीच म्हणजे बुडवत नाही. सकाळी जरी मिस झालं तरी संध्याकाळी करतो, संध्याकाळी मिस झालं तर सकाळी करतो, हे चालूच असतं. आता सध्या महेश सरांसोबत जिमला जातो, सोबत जातो. क्रिकेट खेळतो रोज. क्रिकेट प्रॅक्टिस मजा येते. आता महेश, आता तुझ्याकडून ॲक्टर्सचं फार खूप कमी वेळा कौतुक ऐकलंय. खूप तुला भारावून तुला बोलताना ऐकलेलं मी बच्चन साहेबांबद्दल. त्यानंतर तुझं बोलणं जे आहे, तू फार मोजके शब्द आणि तेही ठेवणीतले शब्द ज्या पद्धतीने वापरतोस, म्हणजे ते विशेषणं जी आहेत ती आकाशबद्दल नंतर तू वापरलीस. कशा अर्थानं हे ट्रान्सफॉर्मेशन तू पाहतोस? कारण तुझ्याकडे पाहण्याची रेंज एक निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, अभिनेता म्हणून तू ज्या पद्धतीने पाहतोस आणि गुणग्राहकता ही तुझ्याकडची महत्त्वाची. कशा अर्थानं तू आकाशला पाहिस या सगळ्या टप्प्यांवर? काय असतं म्हणतं ना की काही लोक ट्रेंड देतात, काही लोकांनी खूप थिएटर केलं आहे, काही हे केलं आहे. आणि कसं आहे, थोडी ती आहे इथे थोडीशी मक्तेदारी. आम्ही थिएटर केलं आहे, आम्ही ही ॲक्टिव्हिटी केली आहे, ती ॲक्टिव्हिटी केली आहे. थोडा त्यांना तो सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे.
आणि जेव्हा मी ह्याला बघितलं किंवा रिंकूला बघितलं किंवा तो सल्या बाळ्या, म्हणजे आय वॉज ब्लोन. कारण त्यांच्याकडे असं बघितलं जातं की नाही हे काही करणार नाहीत. आज नागराज कुठून शिकून आलेलं नाही आहे, पण त्याच्यात जी इंटेन्सिटी आहे ना ती ह्याला इंटेन्सिटी. मला गेल्या वर्षी बरीच आता प्राइजेस झाली सैराट, तर मी म्हटलं डोळे मिटून त्या वर्षी सगळी बक्षिसं बेस्ट ॲक्टर आकाशला आणि बेस्ट ॲक्ट्रेस रिंकूला आणि बेस्ट सपोर्टिंग सल्या बाळ्याला मिळायला पाहिजे होती. काही वादच नाही. आउट ऑफ द ब्लू ज्यांनी आयुष्यात कधी कॅमेरा फेस केला नाही ते येतात तुमच्याकडे, ते कॅरेक्टर्स बनतात. म्हणजे जगातले सगळे ॲक्टर्स इग्नोर करा आणि त्यांना बक्षीस द्या. म्हणजे आज जेव्हा मी सैराट बघतो तर मला इम्पॉसिबल आहे सांगायला की ही मुलगी पहिल्यांदा काम करते की हा मुलगा पहिल्यांदा कॅमेरा फेस करतोय. इतकं त्यांनी नॅचरल केलं आहे. ते जवळजवळ आर्ची आणि परशा झालेत. काय असतं की मला तीच भीती वाटत होती की त्यांच्या आयुष्यात हा परशा आणि ती आर्ची राहतील की काय. जसं अमजद खानच्या बाबतीत मला खूप वाईट वाटतं की तो आयुष्यभर गब्बर सिंग राहिला, किंवा मनोज वाजपेयीचा आधी तो सत्यामधला भिकू म्हात्रे झाला, नंतर बिचारा ही ओव्हरकम कमिट, त्याला ओव्हरकम करायला खूप वेळ लागला. इतकं यांनी ब्रिलियंट काम केलं आहे. आणि मी बघितलं पिक्चर आणि मी प्रेमात पडलो, त्या पिक्चरच्या प्रेमात पडलो, ह्यांच्या प्रेमात पडलो, कारण मला ती कॅरेक्टर जिवंत दिसली. कसं यांना इग्नोर करता आलं असतं. काही काही ठिकाणी इग्नोर केलं. आय वॉज शॉक्ड. म्हणजे त्यांना सांगायचं मग आम्ही बेस्ट ॲक्टर ह्यांना देत नाही की ह्यांना सगळीच मिळायला पाहिजे, मग ह्यांना न देता आम्ही दुसऱ्यांना देतोय. इतकं नॅचरल कोण नाही. पण तरी ते एक असतं ना थोडासा तो. आणि त्या सोसायटीमधनं येऊन एका कुस्तीच्या माध्यमातून येऊन एक माणूस ज्याला इतकं ब्रिलियंट काम करतो ना, दॅट शोज त्याची सेन्सिटिव्हिटी खूप आहे, त्याची रिॲक्ट करण्याची पॉवर खूप आहे. नाहीतर इथे सगळे बाबा तू म्हणजे आता यू नो बेटर, प्रत्येकाला असं वाटत असं की आम्हाला सगळंच येतं, कारण मी हे केलं आहे, मी ते केलं आहे, मी ते केलं आहे. काही गरज नाही. मी ही पुस्तकं वाचलीत, ती पुस्तकं वाचलीत. मी त्याला फक्त आता तेच म्हटलं की तू वाच आता पुढे, पण ती जी त्याची एक बेसिक नॅचरल इन्स्टिंक्ट आहे टू रिॲक्ट, ती सोडू नकोस. जिथे ते कॅल्क्युलेटेड येतं. मला काही बरेच ट्रेंड ॲक्टर फार का नाही आवडत माहीत आहे, त्यांचं सगळंच कॅल्क्युलेटेड असतं. मी हात इथून इथे का करावा ते हे पण मी खूप त्याच्यावरती स्टडी करतो. नको ना, हे फोन इथून इथे ठेवायचं, संपलं ना. तर तो फोन मी इथे का ठेवू, त्याच्या ती कारणं शोधतील, त्याच्या नोट्स काढतील आणि मग तो फोन स्पॉन्टेनिटी कुठेतरी हरवून जाते. एक्झॅक्टली. तर ती जी हा जो इतका स्पॉन्टेनियस आहे ना, ती जी काय रिंकू फिनॉमिनल, वय काय तिचं, कुठल्या लेवलला काम केलं तिने त्या पिक्चरमध्ये. मला खरंच आवडेल त्यासाठी काही, पण आता रोल नाही माझ्याकडे त्याकडे, बट इट विल बी माय प्लेजर टू वर्क विथ हर. किंवा तो बाळ्या, अरे पहिल्यांदा काम करतोय, ही इज आउटस्टँडिंग. त्यांनी कामं केलीच नाही त्या पोरांनी. तर ते जे आहे ना ह्याच्यात क्वालिटी रॉ, ती मला खूप आवडते. म्हणजे जसं भालचंद्र कदम सुरुवातीला आला ना, तो ॲक्टिंग करतच नाही, तो तसाच आहे आणि तो इतका त्या रोलमध्ये घुसतो. त्यामुळे आय वुड रिअली लाईक टू, म्हणजे मी ह्याला एक आय जस्ट होप, म्हणजे कधीतरी ह्याला वेळ मिळाला तर मला एक सुंदर सिनेमा करायचा आहे, विच आय वॉन्ट टू फाइंड आउट अ न्यू त्याचं हे. त्याच्यानं डोळ्यात एक खूप भेदकता आहे, तर मला ते हवं आहे. म्हणजे मला आय वुड लव्ह टू डू अ रिव्हेंज फिल्म विथ हिम, पण बघू पुढे काय होतं ते. बाईकवर तू, सल्या आणि बाळ्या वक्सन रोडला ज्या पद्धतीने फिरलात, नुसतंच कुठून आली लागली कारण हे कोणालाच नाही माहिती. पण कशा पद्धतीने तो आनंद होता आणि सगळं असं मुक्तपणे जगायचं, ह्या सगळ्या म्हणजे चाहत्यांच्या घराण्यापासून ते सगळं वेगळं, कशा प्रकारे तो थरार एन्जॉय केला. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी ज्या आतमध्ये खूप अशा राहिल्यात, म्हणजे मला करायच्यात किंवा खूप मस्ती करायची. असंच एक दिवस म्हणजे आम्ही सगळे पुण्यात बसलो होतो, सल्या बाळ्या कधी ते गावाकडून येतात. तर त्या दिवशी माहीत नाही काय झालं, जो अचानक म्हणजे हे झालं की चला आपण फिरून निघत बाहेर. तर आम्ही बाईकवर निघालो बाहेर, तोंडाला त्यावेळेस रुमाल बांधला होता की त्यावेळेस माहिती नाही काय झालं. म्हणलं सल्या आज मला असंच फिरायचं, बघू पूर्वीसारखं फिरायचं, म्हणलं काय होते आपण ट्राय करू. बाईकवर आम्ही अख्खं पुन्हा पालतं घातलं. जो ज्यावेळेस म्हणजे बघितल्यानंतर ज्या रिॲक्शन होत्या सगळ्यांच्या, आईला परशा आईला आकाश, म्हणजे बघेपर्यंत आम्ही बुंग निघून जायचो तिथून, कोणाला दिसतच नव्हतं. तर सगळ्यांच्या जे रिॲक्शन होत्या, त्याच्यानंतर जी मला मजा भेटली, फिरता आलं मला पूर्वीसारखं, मजा आली होती मला खूप. धरणात पोहताना काय मजा येते. आणि अशा पद्धतीने कुठेच नाही कुठेच, म्हणजे आत्ता जे आम्ही
साताऱ्यात म्हणजे एफयूचं शूट करत होतो वाईमध्ये, तिथे एक जवळच धरण होतं. So मी कुणालाही न सांगता एकटाच त्या धरणात पोहायला गेलो होतो. म्हणजे मी मधोमध पोहत होतो, मग कोणाला माहितीही नसेल की मी आहे, पण ज्यावेळेस मी त्या किनाऱ्यावर आलो त्यावेळेस सगळ्यांना कळलं की अरे हा आकाश होता म्हणून. तो असं जेव्हा पण मला टाईम भेटतो असं काहीतरी मी करत राहतो जे मला वाटतं. आणि फन अनलिमिटेड हा जो कॉन्सेप्ट आहे फ्यू मधला, तो खऱ्या अर्थानं तू जगतोय महेशदादा. नाही, तो ते म्हणतो ना, त्याला अफेक्ट केलेलं नाही अजून बाकीच्या वर्ल्डली काय म्हणतात त्याला, आमिष म्हणतो ना, काय म्हणतात त्याला. पण ही इज तो प्युअर आहे आणि तो प्युअर राहावा असाच. कारण तो इतकं मला आवडतं का माहिती ना, तो बोलताना पण बिंदास बोलतो. आता कोणी आपण म्हणत ना, मला आनंद भेटत नाहीच रे, पण मला त्याचा कॉन्फिडन्स आवडतो. मला आनंद भेटला हे मला जे आवडतं त्याचं ते आहे. मग तो स्वच्छंद आहे, तो मस्त आहे, तो त्याने तसंच राहावं आणि काही फरक पडत नाही. लोकांना आवडतं ते, लोकांना आवडतं. म्हणजे मी माझं मराठी चांगलं नाही पण मी बोलतो, पण लोकांना आवडतं. उगाच काय म्हणतात त्याला खोटा आवेश आणून बोलण्यापेक्षा तो जसा आहे तसा लोकांपुढे प्रेझेंट होतोय. आणि त्या सच्चाईला खरं तर ती गंमत आहे ना, त्या सगळ्यातली गोडवा जो आहे तो त्याच्या सच्चाईचा आहे. एक्झॅक्टली. तो तेच म्हणतो ना, मला मी चिडलेलो त्याच्यावरती. आम्ही धरणात शूटिंग करतो, संध्याकाळचं शूटिंग होतं आमचं, कारण ते नाईटचं सीन होतं गाण्याचा. हा दुपारपासून गायब झाला आणि तिकडे कोणीच नव्हतं माझ्या शेजारी, एकटाच गायब. बरं, आणि बरं नाही रे धरणात कुठे काय पाणी. मला आपल्याला एक एक्झाम्पल माहिती आहे, सयाजी शिंदेचं एक एक्झाम्पल माहिती आहे जे मला कधी मला ते कायम असं डोक्यात, कारण त्या सयाजीच्या मुलाला मी भेटलेलो, घरी आलेला माझ्या तो. सो यू नेव्हर नो, यू कॅन. म्हणजे मी कधीच आगीशी आणि पाण्याशी मी कधीच अंडर एस्टिमेट करत नाही त्याला. यू नो, यू ऑलवेज बी केअरफुल. तर माझी चिडचिड झालेली त्याला. पण आता पूर्ण सिनेमात आकाशचा आवाज साहिलला लाभणार आहे. म्हणजे नव्या अर्थानं एक त्याला एक त्या साहिलला एक वेगळं वजन आता मिळेल. थँक्यू सो मच. विश यू लव्ह लक अँड सक्सेस. थँक्यू.